नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 23 एप्रिल 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। राज्यातील पर्यटकांच्या समन्वयासाठी गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत। मुंबई विमानतळावर मंत्री शेलार लोढा हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत, तर पुणे विमानतळावरील समन्वयाची जबाबदारी ही माधुरी मिसाळ यांच्याकडे असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की काश्मीरच्या घटनेत महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या 6 लोकांचे पार्थिव महाराष्ट्रात येणार आहे। 4 पार्थिव 2 वेगवेगळ्या विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत। 3 पार्थिव हे पुण्यात येणार आहेत। त्यामुळे मुंबई विमानतळावर आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत। पुण्यात मुरलीधर मोहोळ हे स्वतः लक्ष घालत आहेत, तर माधुरी मिसाळ या विमानतळावर उपस्थित राहणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे। पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव विचारत त्यांच्यावर गोळीबार केला। या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, ज्यामध्ये 2 विदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे। या कठीण परिस्थितीत जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे। पर्यटकांना दिलासा देण्यासाठी एअर इंडियाने मोठी घोषणा केली आहे। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या एखाद्या प्रवाशाला जर आपली फ्लाईट रिस्केड्यूल करायची असेल तर त्यावर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही। तसेच ज्या प्रवाशांना आपलं विमान तिकीट रद्द करायचं असेल तर त्यांना पूर्ण रिफंड दिला जाईल, त्यावर कोणताही चार्ज आकारला जाणार नाही, असं एअर इंडियानं म्हटलं आहे। एअर इंडियाची ही विशेष सवलत 30 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। पुलवामा नंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये झाला आहे। पुलवामामध्ये 40 जवान मारले गेले होते। ती सुरक्षेत चूक होती, ते रहस्य आहे। त्यामागे कोण होतं ते शेवटपर्यंत समजलं नाही। पुलवामाचा राजकीय फायदा मोदी सरकारने घेतला। काल पर्यटक मारले गेले। महाराष्ट्रातील 6 लोक आहेत। 370 कलम हटवलं, त्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित झालं, म्हणजे केंद्राचं पूर्ण नियंत्रण राहावं। जे काल झालं त्याची सगळी जबाबदारी केंद्र सरकारची आहे। का झाली ही घटना गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली। हा टुरिस्ट सीझन आहे। 2 ते 3 हजार पर्यटक होते, एकही पोलीस तिथे नव्हता। श्रीनगरला अमित शहा उतरले, त्यांच्या सुरक्षेसाठी जवळपास 75 कारचा ताफा होता। 500 पेक्षा जास्त पोलीस होते। बॉम्ब स्क्वॉड होतं, मात्र सामान्य व्यक्तीसाठी जनतेसाठी कोणीही नाही, असं संजय राऊत म्हणाले। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहलगाम येथे पोहोचले। घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। यावेळी अमित शहांना पाहून मृतांच्या नातेवाईकांनी त्यांच्या समोर टाहो फोडला। आम्हाला न्याय हवाय असं म्हणत असताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते। त्यानंतर शहा म्हणाले, मृतांच्या कुटुंबियांना झालेले दुःख हे शब्दात मांडता येणार नाही। मी शब्द देतो, ज्यांनी निष्पाप जीव घेतले त्यांच्यापैकी एकालाही आम्ही सोडणार नाही। मोहम्मद सिराज यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गृहमंत्री अमित शहा यांचा मृतांना श्रद्धांजली वाहतानाचा फोटो शेअर केला। त्याने लिहिले की पहलगाममधील भयानक आणि धक्कादायक दहशतवादी हल्ल्याबाबत वाचलं। धर्माच्या नावाखाली निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणं आणि त्यांची हत्या करणं हे अत्यंत वाईट आहे। कोणतंही कारण, कोणताही विश्वास, कोणतीही विचारसरणी अशा राक्षसी कृत्याचे कधीही समर्थन करू शकत नाही। हा कसला वाद आहे जिथे माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही। सिराजने पुढे लिहिले की त्या कुटुंबियांना किती वेदना होत असतील याची मी तर कल्पना देखील करू शकत नाही। कुटुंबांना या असहाय्य दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो। मला आशा आहे की हे सगळं लवकरच संपेल आणि या दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांना कोणतीही दयामाया न दाखवता त्यांना शिक्षा केली जाईल। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत। देशभरातील विविध राज्यातून पर्यटक पहलगामला गेले होते, परंतु त्यांच्यावर काळाने घाला घातला। दरम्यान या भ्याड हल्ल्याला अनेकांनी अमानवीय कृत्य संबोधलं आहे। हल्लेखोरांनी पर्यटकांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर, त्यांच्या नातेवाईकांवर गोळ्या झाडल्या। या कृत्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जातोय। यावर आता AIMIM
मुजाहिमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। पहलगाममध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना अंधाधुंदपणे मारले। आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो। आम्हाला अपेक्षा आहे की सरकार यावर कठोर कारवाई करेल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे देखील गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे, असे ओवैसी यांनी हैदराबादमध्ये पत्रकारांना सांगितले। शाहरुख खानने जम्मू काश्मीरमधील या दहशतवादी हल्ल्यावर दुःख व्यक्त केलं आहे। अभिनेत्याने एक्स अकाउंटवर पोस्ट करत जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। पहलगाममध्ये झालेली हिंसा आणि अमानवीय कृत्याने दुःख होत आहे। याबद्दलचा राग मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। अशा कठीण काळात आपण फक्त पीडित कुटुंबियांसाठी प्रार्थना करू शकतो। एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र उभं राहिलं पाहिजे आणि या घृणास्पद कृत्याविरोधात न्याय मिळवला पाहिजे, असं शाहरुख खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। वृत्तसंस्था ANIशी बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले की या हल्ल्यात प्राण गमावलेल्या 26 लोकांना मी श्रद्धांजली वाहतो। देशातील वातावरणामुळे हा हल्ला झाला आहे। मुस्लिमांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्यापासून रोखले जाणे किंवा मूर्ती शोधण्याच्या नावाखाली मशिदींचे सर्वेक्षण करणे यामुळे हा हल्ला झाला आहे। तुम्ही बाबर आणि औरंगजेबाबद्दल बोलतात, त्यामुळे अल्पसंख्याक दुखावले जातात। या मुद्द्यावर राजकारण होते आणि त्यांच्यावर निर्बंध लादले जातात। धर्म आणि राजकारण वेगळे असले पाहिजे। जर हे थांबवले नाही तर असे दहशतवादी हल्ले होतच राहतील। पहलगाममध्ये नाव धर्म पाहून गोळ्या झाडल्या। मुस्लिमांना दडपले जाण्याची भावना त्यांच्यात आहे, म्हणूनच त्यांनी हा हल्ला केला, अशी प्रतिक्रिया वाड्रा यांनी दिली आहे। शोएब याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आम्ही सुखरूप असल्याची माहिती दिली आहे। काश्मीरमधून देखील दोघे आता बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे। इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत शोएब म्हणाला, तुम्हा सर्वांना आमच्या सुरक्षिततेची काळजी आहे। आम्ही सर्व सुरक्षित आणि ठीक आहोत। आम्ही आज सकाळी काश्मीरमधून निघालो आणि आता सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचलो आहोत। आमची काळजी घेतल्याबद्दल सर्वांचे आभार। सध्या अभिनेत्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा IPL 2025 वर परिणाम झाला आहे। 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट TRF या दहशतवादी संघटनेने घेतली आहे। अशातच आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे। या सामन्यात खेळाडू आणि अंपायर पहलगाम हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ काळ्या रंगाच्या पट्ट्या हाताला बांधणार आहेत। सामन्यात चीअर लीडर्स आणि आतिषबाजी रद्द करण्यात आली आहे। तसेच सामन्यापूर्वी 1 मिनिटाचे मौन देखील पाळण्यात येणार आहे। BCCIने या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व खेळाडूंना आदर व्यक्त करण्याचे निर्देश दिले आहेत।